प्रदान करावा। यानंतर मी डॉक्टर अनिल पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील माझ्या आजोबांनी एक विद्यार्थी एक शिक्षक 30 रुपयाचं बजेट याच्यावरून सुरू केली। आज या रयत शिक्षण संस्थेच्या 21 प्री प्रायमरी स्कूल्स आहेत, 40 प्रायमरी शाळा आहेत, 448 हायस्कूल्स आहेत, 189 ज्युनियर कॉलेजेस आहेत, 43 महाविद्यालय आहेत, 8 DED कॉलेजेस आहेत, 8 आश्रमशाळा आहेत, 65 हॉस्टेल्स आहेत, 2 ITI आहेत। महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटकाच्या एका जिल्ह्यामध्ये काम करतोय आणि 4,60,000 विद्यार्थी, 12,000 शिक्षक, 3,000 नॉन टीचिंग स्टाफ आणि हजारो कार्यकर्त्यांचं बळ या संस्थेच्या मागे आहे। हा सन्मान माझा नाही आहे, हा सन्मान आहे रयत शिक्षण संस्थेचा। या संस्थेमध्ये काम करणाऱ्या 15,000 आमच्या सेवकांचा आहे, 30,000 हातांचा हा सत्कार आहे म्हटलं तरी चालेल आणि हा सत्कार आहे आमच्या 4,60,000 विद्यार्थ्यांचा आहे म्हटलं तरी चालेल। अण्णांच्या हयातीमध्ये त्यांनी एक खांबी तंबू होता, या संस्थेची काळजी त्यांनी घेतली गेली, पण अण्णांच्या पश्चात या रयत शिक्षण संस्थेची काळजी 1960 ते 1984 पर्यंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी की आम्हाला या रयत शिक्षण संस्थेला एक मोठी ताकद दिली म्हटली तरी चालेल। त्याच्यानंतर वसंतदादांनी 1984 ते 1989 पर्यंत या रयत शिक्षण संस्थेच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यानंतर आमचे पवारसाहेबांनी 1989 पासून आज अखेर आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे। किंबहुना आपणासमोर ज्या गोष्टी मी मांडल्या त्या सगळ्या गोष्टी केवळ पवारसाहेबांनी 8 तारखेला आमच्याबरोबर चर्चा, 9 तारखेला आमच्या जनरल बॉडीसमोर पवारसाहेबांचं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे या रयत शिक्षण संस्थेची एक वाटचाल आम्ही आत्तापर्यंत केलेली आहे। आज रयत शिक्षण संस्थेची ही संस्था ही देशात एक वेगळी संस्था आहे। या संस्थेतील विद्यार्थ्यांची निवडसुद्धा मेरिटवर होती, शिक्षकांची निवडसुद्धा चेहरा न बघता परीक्षा झाल्यानंतर फक्त जातीचं सर्टिफिकेट द्यायचं आणि नोकरी मिळवायची, एवढी पारदर्शकता या देशामध्ये दुसऱ्या कोणत्या संस्थेसमोर नसेल। यानंतर मी विनंती करतो आदरणीय शरद पवार साहेबांना आपण मार्गदर्शन करावं। हा सोहळा अनन्य सन्मान आहे। निरगुडकर आणि त्यांची टीम हे फार उत्तम काम करते सगळ्या महाराष्ट्रामध्ये शोधून, पण निरगुडकर मी एका गोष्टीच्या बाबतीत मी काही समाधानी नाही। एक गोष्ट मला तुमची पसंत नाही। मराठीमध्ये एक म्हण आहे, काठेत कळसा आणि गावागावाचं। गावागावात काय चालले ते तुम्ही शोधून काढता, त्यांचा सन्मान करता, त्याच्यातून इतरांना प्रेरणा देता, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। पण अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूलासुद्धा असतात, त्याची आठवण आपल्याला होत नाही। मला सहजच आठवलं, 36 वर्षाच्या पूर्वी एक ग्रस्त मला भेटले आणि त्यांचा व्यवसाय होता तांदूळ विकण्याचा। मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि तांदूळ विक्रीच्या संदर्भात ते व्यवसाय करतात याची माहिती त्यांनी मला दिली। त्यानंतर मी भेटत होतो, त्यांचं काही छोटं मोठं काम होतं त्याच्यामध्ये लक्ष घातलं, ते काम त्यांनी वाढवलं आणि आज ते ग्रस्त जगातल्या 171 देशामध्ये माध्यमाच्या रूपानं पोचले आणि जवळपास 100 कोटी लोक त्यांच्या माध्यमाचा लाभ घेतात। आज भारतीय भाषेमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भात ते मार्गदर्शन करतात। त्या तांदूळ विक्रेत्याचं नाव सुभाषचंद्र। आणि म्हणून निरगुडकर तुम्ही उगीच गावभर हिंडत बसता, पण जवळसुद्धा अशी कर्तृत्वान मोठी माणसं आपल्या आसपास आहेत, त्याची आठवण ठेवू द्या एवढं सांगतो। ती आठवण तुम्ही ठेवली नाही, पण तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा गौरव करतो। मी खरं तर आज बोलणार नाही आहे,
पण पवारसाहेबांनी सांगितलं की खाकेत कळसा आणि गावाला वळसा. पवारसाहेब, आत्तापर्यंत असं होत होतं, पण आमचं नेहमीच एक पाऊल पुढे पडत असल्यामुळे सुभाषचंद्र यांचं इंग्रजीतलं आत्मचरित्र संपूर्ण G24 तासची टीम माझ्या नेतृत्वाखाली मराठीत लवकरात लवकर आणि बहुधा महाराष्ट्र दिनी मोठ्या दिमाखात महाराष्ट्रात प्रकाशित करेल. यानंतर मी माननीय नितीन गडकरी यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. समाजात असं नेहमी घडत असतं की दुरून जे खूप मोठे दिसतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ते खूप लहान आहेत, आणि दुरून जी लहान दिसत असतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ते खूप मोठी आहेत. खरं म्हणजे आज ज्या लोकांना आपण पुरस्कार दिला ते खरं म्हणजे सामान्यातले असामान्य आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आज आपल्या देशामध्ये अजूनही अशी स्थिती आहे की शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तर विद्यार्थी नाही, तिन्ही आहे तर शिक्षण नाही. पण तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये हे कार्य करत आहात याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि या कार्याबद्दल तुमचा जीवनगौरव पुरस्काराने जो गौरव झाला याबद्दल मी शुभेच्छा देतो. धन्यवाद गडकरी साहेब. अनन्य सन्मान 2015चा हा सोहळा एक आगळावेगळा सोहळा आहे. निर्लसपणे कुठलीही अपेक्षा न करता विविध क्षेत्रात झटणारी माणसं या सोहळ्यामध्ये आपल्याला भेटली. त्यांचं मनोगत आपल्यासमोर उलगडलं. मी अनन्य सन्मानानं गौरव झालेल्या सर्व पुरस्कारार्थींना विनंती करतो, कृपया आपण हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्याकरता मंचावरती यावं. अनन्य सन्मान 2015चे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत पनवेलकर ग्रुप आणि DHFL. ट्रॅव्हल पार्टनर आहेत मँगो हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. वेलनेस पार्टनर आहेत चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट. बँकिंग पार्टनर आहेत TJSB सहकारी बँक लिमिटेड आणि प्रिंट पार्टनर आहेत लोकसत्ता. आपण या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलात, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.